हे जे क्वेश्चन आपण घेणार आहोत हे प्रत्येक एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. तुमची कोणतीही एक्झाम राहू द्या, ती स्टेटची राहू द्या किंवा सेंट्रलची राहू द्या. SSC, बँक, रेल्वे किंवा पोलीस भरती किंवा तलाठी, कोणतीही एक्झाम राहू द्या त्याच्यासाठी हे क्वेश्चन महत्त्वपूर्ण असतील. ठीक आहे, चला तर पहिला क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन असा दिला आहे, ए काम 70 दिवसात पूर्ण करतो आणि बी एपेक्षा 75% मोर इफिशियंट आहे. जर एची इफिशियन्सी 100 असेल तर बीची इफिशियन्सी किती होऊन जाईल? 175. रेशो जर काढला तर काय होऊन जाईल? 25/100, 25 175. बरोबर. इफिशियन्सी किती आली? 4/7. तर काय बोलला तो, ए एक काम 70 दिवसात पूर्ण करतो, तर टोटल वर्क किती होऊन जाईल? 70 दिवस आणि एची इफिशियन्सी किती आहे? 4. 280 टोटल वर्क येईल. आणि हे काम करायला बीला किती टाईम लागतो? तर काम किती करायचं आहे? 70/70 गुणिले 4 आणि बीची इफिशियन्सी किती आहे? 7. तर किती टाईम लागेल? 40 दिवस बीला हे काम पूर्ण करायला लागतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 10 माणसं एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, 10 माणसं एक काम 10 दिवसात पूर्ण करतात आणि तेच काम 12 वुमनला काम आणि हेच काम 12 वुमनला पूर्ण करायला किती दिवस लागतात? 10 दिवस. ठीक आहे, बघा सर्वात पहिले इफिशियन्सी काढून इफिशियन्सी कशी येईल? मॅन आणि वुमन हे इफिशियन्सी असेल यांचीवाली. ठीक आहे, इफिशियन्सी इंटू टाईम काय असतो? टोटल वर्क. टोटल वर्क हा दोन्ही पण सेम झाले. त्यानंतर 10 कॅन्सल, M/W किती येईल तुमचं? 2/2 इफिशियन्सी आली. टोटल वर्क तुमचं निघून जाईल. इथून एमची व्हॅल्यू 6 पुट करा. 6 गुणिले 10 60, 60 गुणिले 10 किती? टोटल वर्क 600. हे टोटल वर्क 600 किती लोकांना पूर्ण करायचं आहे? 15 मॅन अँड 6 वुमनला किती टाईम लागेल? तर 15 मॅन, एमची इफिशियन्सी किती? 15 मॅन अँड 6 वुमन. 15 90, 6 पंचे 30, 90 आणि 30 किती? 120, 12 पंचे 60, 5 दिवस तुमचं आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये इफिशियन्सी दिली तुम्हाला ए आणि बीची. ए आणि बीची इफिशियन्सी किती आहे? 3 आणि 5. मला एक कमेंट करून सांगा, इफिशियन्सी 3 आणि 5 आहे तर लागणारा टाईमचा रेशो काय येईल त्यांच्यावाला? ए अँड बी डू अ वर्क. ठीक आहे, दिसतंय सर्वांना? 3 आणि 5 इफिशियन्सीचा रेशो आहे. सोबत काम केलं तर त्यांना 30 दिवस लागतात. टोटल वर्क काय येईल? 30 गुणिला सोबत करताय ना, तर सोबतची इफिशियन्सी किती येईल? 5 आणि 3 8, 8 1 24, 240 टोटल वर्क. Working together, they can complete the work in 30 days. In how many days A alone will complete the work? A ची इफिशियन्सी किती आहे? 3. एवढं काम करायला या स्पीडने किती दिवस लागतील त्याला? 80 डेज तुमचा आन्सर. ठीक आहे, या स्पीडने तुमच्या क्वेश्चन व्हायला हवेत. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ कार गॉट 2 पंचर्स. एक जण ते पंचर 9 मिनिटात जोडतो. ठीक आहे, एक जण ते पंचर 9 मिनिटात जोडू शकतो आणि दुसरा जण ते पंचर 18 मिनिटात जोडू शकतो. ठीक आहे, ते बोलते दोन्ही मिळून जर पंचर जोडायला लागले तर त्यांना किती टाईम लागेल? तर दोन्ही मिळून पंचर काढला तर टोटल वर्क किती येईल त्यांच्यावाला? 18. याची स्पीड काय येऊन जाईल? टाईम कशात आहे? मिनिटमध्ये. 9 2 18, 18 1 18. स्पीड आली. जोडायचं किती त्यांना? करायचं किती काम आहे? 18. स्पीड काय होऊन जाईल? दोन्हींचे मिळून 3. किती टाईम लागेल? तर 6 मिनिटमध्ये ते एक काम पूर्ण करू शकतात. इथे पंचर वगैरेशी काही संबंध नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो आणि झेड तेच काम, झेड कॅन कम्प्लीट द सेम वर्क इन 10 days. बघा, वाय एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो आणि झेड तेच काम 10 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोन्ही सोबत लागले तर ते वर्क किती दिवसात? LCM 2, 21 जा 22 जा. जर त्या सोबत काम करायला लागले तर किती पर्सेंटेज वर्क 3 दिवसात कम्प्लीट होईल?
सोबत करायला लागले. सोबत स्पीड किती त्यांची होईल 2 + 1 3. 3 दिवसात किती काम करतील 9. किती पर्सेंट होईल 9/20. तुमचा आन्सर डायरेक्टली येईल 45%. टोटल काम किती 20. किती झालं 3 दिवसात 9%. काढायला किती येईल तुमचा आन्सर 5%. 5 का 20 × 5 100 9 × 5 45. हे आलं तुमचा आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 40 दिवसाचं राशन आहे 420 स्टुडंटसाठी. बघा 40 दिवसाचं राशन आहे 420 स्टुडंटचं. ठीक आहे. आफ्टर 18 days 200 more students join the hotel mess. How long will the remaining ration last? ठीक आहे. याचा अर्थ 18 दिवस 400च्या 400 स्टुडंट होते बरोबर. ठीक आहे. 400च्या 420चे 400 स्टुडंट. ठीक आहे. 420 स्टुडंट. 40पैकी 18 दिवस 420 स्टुडंट होते. उरले किती दिवस मला सांगा. 40मधनं 18 गेले किती 22 दिवस. याचा अर्थ 22 दिवसाचं 420 स्टुडंटचं फूड किती लोक वाढले 200 स्टुडंट वाढले म्हणजे 620 स्टुडंटला ते किती दिवस जाईल बरोबर. 22 दिवसांचं 420 स्टुडंटचं फूड 620 स्टुडंटला किती दिवस जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. 2 गेले किती 21. 2 गेले किती 31. ठीक आहे. किती येईल तुमचा आन्सर. प्राईम नंबर आला ना बघा. 22 गुणेला 14 1/22 गुणेला 21/31 = x. बघा ऑप्शनने आता टिक करा. 28. रिमाइंडर किती येतोय बघा. करा बघू मल्टिप्लाय करा इथे किती येईल. 21 × 21 2 करा. 21 दुने किती 42. 42 आणि 2 46/31. 31 × 31 किती उरले तुमचे 15. 31 चोका 4 जा. ऑप्शन तुमचं येईल किती इथे 4 जा 124. 124 आणि 151चा गॅप किती बघा 30. 21 आणि 6 किती 28. ऑप्शन 1 तुमचा आन्सर येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. ए आणि बी एक काम जर सेपरेटली वर्क करतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. ए 15 दिवसात करू शकतो आणि बी 20 दिवसात. ठीक आहे. त्यापुढे बघा काय होऊन जाईल 60 LCM येईल. टोटल वर्क 20 × 1 15 × 60. 60 काम करायचं आणि काय बोलतो तो जर ते अल्टरनेटिव्हली करतील आणि स्टार्ट ए करतील. ठीक आहे. काम किती करायचं आहे 60. एनी स्टार्ट होईल and if the work goes on for 8 days which part of the work will be left unfinished. किती काम ते बाकी राहील. ठीक आहे. 8 दिवस काम चालेल म्हणजे पहिला दिवस आहे दुसरा दिवस बी. ठीक आहे. 8 दिवस म्हणजे एक 2-2ची जर पेअर घेतली तर 4च वेळेस होईल बरोबर. पहिल्या 2 दिवसात किती काम होईल ए आणि बी. 4 आणि 3 7. 7 × 1 7. 7 2 14. 7 3 21. 7 4 28. किती काम कम्प्लीट होईल 28. किती काम बाकी राहील 32. 32 काम बाकी राहील. टोटल किती काम आहे 60. आन्सर येईल तुमचा 2ने केलं तर 30. 2ने केलं तर 16. 4नेच टाकतो 4 8 आहे 4 15. 15 पण 8 तुमचा आन्सर येणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजले असतील. बघा रिवाईज करा क्वेश्चनला. मस्त क्वेश्चन आहेत. अजून क्वेश्चन्स मी टाईम अँड वर्कवर घेऊन जाईल. नेक्स्ट जे सिरीज येईल ती ॲव्हरेजवर मी नेक्स्ट सिरीज आणणार आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.